ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे। ऑपरेशन सिंदूर हे आपल्या सैन्याने केलेलं आहे आणि आपल्या सैन्याचा अभिमान सर्वांना आहे। पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम हे आपल्या सैन्याने केलं आणि एक चांगली बाब अशी आहे की काल आपल्या क्रिकेट टीमने सुद्धा पाकिस्तानला धडा शिकवलेला आहे आणि त्याच्यामुळे राजकारणाच्यातून आणणं हे अत्यंत चुकीचं होतं आणि त्यांनी केलेलं असताना त्याच पार्श्वभूमीवर हा प्रकार घडलेला असेल तर हा प्रकारची मी सर्वप्रथमच सांगितलेलं की अत्यंत चुकीचा आणि प्रत्येकाने त्याचा निषेध केला पाहिजे असा हा प्रकार आहे। पण दादरमध्ये ही घटना घडते जिथे सिक्युरिटी आहे, रहदारी आहे, सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, एवढी हिंमत झाली असेल की राजकीय कुरबुरी? नाही, हे बघा, कोणी मुद्दाम सुद्धा असा प्रकार करू शकतो। मी काय आज हे करू शकणार नाही कारण आता इन्व्हेस्टिगेशन व्हायचं आहे। ज्यांनी केलेलं आहे त्यांनी अत्यंत चुकीचा प्रकार केलेला आहे, असा प्रकार घडता कामा नये आणि ज्यांनी हा प्रकार केला असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे। सर, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या भाजपच्या एका कार्यक्रमामध्ये ते म्हणाले की महापौर हा महायुतीचाच होईल, कोणी सोबत असो किंवा नसो। हे बघा, महायुती आपल्याला माहिती आहे की जेवढ्या पक्षांची मिळून महायुती बनलेली आहे त्यांच्याच महापौर बसणार हे उघड आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं निदान योग्य आहे। पुढच्या काळामध्ये जे कोणी आमच्याबरोबर येणार असतील ते आले किंवा न आले तरी आपला महापौर बसेल हे त्यांच्या विधानाचा स्पष्ट अर्थ आहे असं मी स्वतः समजतो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्तमानपत्रांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त जी आहे ती जाहिरात दिली आहे बऱ्यापैकी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपच्या म्हणजे महाराष्ट्रातले भाजपच्या नेत्यांपेक्षा पण अधिकचे जवळचे झालेत का आता भाजपचे किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे? हे बघा, शुभेच्छा देणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि मोदी साहेब आमचे सुद्धा नेते आहेत कारण आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत आणि मोदी साहेब नेहमीच सर्वांना प्रेमाने वागवतात, सर्व घटक पक्षांना प्रेमाने वागवतात। त्याच्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाहिरात देणं किंवा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचं आयोजन। मीनाताईंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकल्याचा प्रयत्न झालेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं हा आरोप केलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। केवळ ठाकरेंच्या शिवसेनेचे कशाला, मात्र शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून सुद्धा याचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। याबद्दल मनात रागाची भावना असल्याचं बोललं गेलं आणि ते आमच्या सर्वांच्या मासाहेब होता। आता आम्ही ते साफसूफ करून काय करू शकतो? पुन्हा एकदा आम्ही मासाहेबांना हात घालून त्यांची माफी मागितली की आज आम्ही असताना सुद्धा ते असं झालं। बघू आता काय पोलीस तपासात काय येते त्याच्यावर बघू। पण राजकीय वैमनस्य वाटतंय का? नाही, मी असं आता काय बोलू शकत नाही। असं मी नाही हो माहिती आहे, असं मी आता काय बोलू शकत नाही। यातनं राजकारण निर्माण करण्याचा हा विषय नाही आहे। मासाहेबांचा अवमान झाला आमच्या जीवाला लागला म्हणजे मी आज फक्त तुमच्या माझ्या डोळ्यात पाणी येणं बाकी एवढंच सांगतो, बाकी म्हणून त्यावर तेच। पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याकडे जाऊया। आणखी एक मोठी बातमी या संदर्भातलीच, याच संदर्भातली एक अपडेट समोर येते, आपण ती अपडेट पाहूया आणि मग श्रेयस यांच्याकडे जाऊया। राज ठाकरेंनी रंग टाकल्याच्या प्रकरणाचा आढावा घेतलेला आहे। राज ठाकरे यांचं घर अगदी जवळच आहे। राज ठाकरेंनी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकल्याच्या प्रकरणाचा आता आढावा घेतलेला आहे, त्यांनी माहिती घेतलेली आहे। राज ठाकरेंनी आपल्या स्वीय सहाय्यकांना या ठिकाणी पाठवून आढावा घेतलेला आहे। राज ठाकरे यांनी आपल्या स्वीय सहाय्यकांना मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या परिसरात पाठवून या सगळ्या घटनेचा आढावा घेतलेला आहे, माहिती घेतलेली आहे। राज ठाकरे यांनी सुद्धा आता उद्धव ठाकरेंपाठोपाठ या सगळ्या घटनेचा आढावा घेतलाय। पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत आहेत। श्रेयस, आता राज ठाकरेंनी सुद्धा आढावा घेतल्याचं समजतंय, त्यांचे स्वीय सहाय्यक आले होते त्या परिसरात? खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे, कारण मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांचं घर अगदीच या सिग्नलच्या त्या पलीकडे आहे आणि त्यांनी आपल्या सहायकांना इकडे पाठवलेलं। गोष्ट घडली तरी काय हे संपूर्ण आढावा घेऊन त्यांनी आता आपल्या सहायक यांना पाठवलं होतं आणि ते संपूर्ण आढावा घेऊन आता पुन्हा एकदा मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेत। मात्र या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तर संपूर्ण गोष्ट जरी पाहिली तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आता मनसेअध्यक्ष राज ठाकरेंनी या गोष्टीची दखल घेतलेली आहे। मनसेअध्यक्ष राज ठाकरे आता त्याच्याबद्दल काय वक्तव्य करतील, तिकडे येतील का, हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला आहे। मात्र मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या प्रिय सहायकाला इकडे पाठवून इथं त्यांनी आढावा घेतलेला आहे। या संपूर्ण परिस्थितीची चौकशी त्यांनी इकडे केलेली आहे। आता बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला विक्रांत कळेल। मात्र जर आपण बघितलं गेलं तर मोठ्या प्रमाणावर या सगळ्या गोष्टींचा आढावा आता घेतला जातोय। पोलिसांचा मोठा फौजफाटा आपण बघतोय शिवाजी पार्कच्या आसपास या मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ विक्रांत आपल्याला पाहायला मिळतोय आणि ते चित्र आपल्याला इकडे पाहता येत आहे। एकंदर पाहिलं गेलं तर सगळ्यांना शांत राहायचे संकेत हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत। मात्र या सगळ्या गोष्टीचा प्रयत्न केला देखील तरीही लोकांच्या मनात राग आहे। काही लोक
खऱ्या अर्थानं आशीर्वाद उडाले आहेत. आपण नेते मंडळी जे आहेत त्यांच्यासाठी मासाहेबांची खरी तर गोष्ट काय आहे ते आपल्या बरं श्रेयस थोडंसं थांबवतो. आणखी एक अपडेट समोर येते. अपडेट पाहूया. पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. मोठी अपडेट आहे. थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे पुतळ्याच्या परिसरात येणार आहेत. उद्धव ठाकरे स्वतः पाहणी करण्यासाठी म्हणून मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या परिसरात येणार आहेत. थोड्याच वेळात उद्धव ठाकरे दादरच्या शिवाजी पार्क परिसरात असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या परिसरात येणार आहेत. पुन्हा एकदा जाऊया. आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत आहेत. श्रेयस, काही वेळापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आले होते, शिवसैनिक आले होते. अर्थात आता ही बातमी जसजशी पसरेल शिवसैनिक येण्याचा आकडा सुद्धा कदाचित हळूहळू वाढत जाईल. आता स्वतः उद्धव ठाकरे येत आहेत. मोठ्या संख्येने शिवसैनिक सोबत येऊ शकतात. अर्थात आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता काहीच वेळात इकडे येतील असं कळलेलं आहे. आपण बघू शकतो आपण शिवाजी पार्कच्या परिसरात आहोत. शिवाजी पार्कच्या परिसरात आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येण्याची सध्या संकेत आता सुरू झालेले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इथे येतील आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण गोष्टीचा आढावा घेतील असं सांगण्यात येत आहे. मात्र ती किती वाजता येतील अजूनपर्यंत त्यांचं बाकी काय आपल्या गोष्ट माहिती नाही विक्रांत. मात्र आता या गोष्टीचा आढावा सगळेच घेताना दिसतात. आपण बघतो अनिल देसाई यांनी तेव्हाच सांगितलेलं की आम्ही जी काय गोष्ट घडली आहे ती संपूर्ण गोष्ट ही पक्षप्रमुख यांच्या कानावर टाकली जाते आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सगळ्यांना शांत राहायचे संकेत दिलेले. मात्र आता असं कळतंय की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीवरून थेट शिवाजी पार्कला येणार आहेत आणि या गोष्टीचा बरं आढावा श्रेयस, स्वतः तुम्हाला इथे- थोडंसं थांबवतो. या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहे. तुम्हाला तुर्तास थोडंसं थांबवतोय.